डोंबिवलीमध्ये भाजपच्या 2 माजी नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आज ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी दोन्ही माजी नगरसेवकांची भेट घेतली आहे। नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दीपेशजी, काय सांगाल, आज तुम्ही विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी दोघांची भेट घेतलेली आहे, काय सांगाल? नाही, ही भेट सदिच्छा भेट होती। आज त्यांच्या विकास म्हात्रे यांच्या आईचं वर्षश्राद्ध होतं आणि त्या पूर्तीसाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो। आणि एक राजकीय संस्कृती आहे की आपण सुखदुःखामध्ये एकमेकाच्या घरी जात असतो आणि राजकीय चर्चा आज काही झालेली नाही, पण लवकरच आपल्याला एक चांगली बातमी मिळेल। पण ज्या पद्धतीने त्यांनी राजीनामा दिला होता व त्यानंतर त्यांनी TV9शी बोलताना त्यांनी सरळ सांगितलेलं की ठाकरे गट किंवा मला मान सन्मान जिथे मिळेल तर नक्कीच तिकडे जाईल, तर काय तुमच्या पक्षामध्ये येण्याच्या अशा काही त्यांच्या संभावना आहेत किंवा त्या पद्धतीने काही तुमच्या वाटचाली किंवा हालचाल चालू आहेत? ह्याच्यावर मी जास्ती चर्चा करणार नाही, परंतु एक गोष्ट मी सांगतो की लोकांच्या विकासासाठी त्यांनी काल स्टेटमेंट दिलं की मी लोकांचे विकास कामं होत नसल्यामुळे राजीनामा देतो आहे। आणि एखादा नगरसेवक एवढ्या तळमळीने जेव्हा लोकांच्या कामासाठी आपल्या नेत्यांकडे झटत असतो आणि त्याची कामं होत नसतील तर त्या राजकारण्यांनी मग काय करायचं, म्हणून त्यांनी योग्य तो निर्णय घेतला असेल। परंतु आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहे, आमची चर्चा अजून प्राथमिक स्तरावर आहे। त्यांना योग्य तो मान सन्मान देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला त्यांचा निर्णय कळेलच। पण त्यांनी त्यांचं राजीनामाचं पत्र त्यांनी न टाकता तुमच्या माध्यमातून सोशल मीडियावर किंवा माध्यमांना मिळालेलं आहे, काय सांगाल की कुठंतरी तुमच्याबरोबर अगोदर त्यांची चर्चा झाली का? कारण त्यांनी सांगितलं की आमचे बोलणं वगैरे सुरू आहे। नाही, ते माझे नातेवाईक देखील आहेत, आमचं बोलणं देखील सुरू आहे, परंतु त्यांचा राजीनामा त्यांनी फेसबुकवर पहिले पोस्ट केला होता आणि मग तो आमच्या पदाधिकाऱ्यांनी काही पोस्ट केला असेल, परंतु पहिले राजीनामा त्यांनी दिल्याचे पोस्टर त्यांच्याच नंदू परब यांनी ते पोस्ट केले होते आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोचले। परंतु मी तुम्हाला सांगतो की एखाद्या पक्षामध्ये जेव्हा नीतिनियमाने चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो तेव्हा अशा घटना घडत असतात। उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी येणार आहेत, नेमकं ते कधी येणार आहेत आणि त्या दिवशी नेमकं तुम्ही ज्या पद्धतीने बोलला आहे की एक वेगळी काहीतरी बातमी माहिती पडेल, त्या दिवशी माहिती पडण्याची शक्यता आहे का? तारीख आता तुम्हाला मी सांगत नाही, परंतु लवकरच उद्धव ठाकरे साहेब डोंबिवलीमध्ये येणार आहेत आणि एक मोठा जल्लोषपूर्ण कार्यक्रम डोंबिवलीमध्ये होणार आहे। अजून काही नगरसेवक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का? ते मी आता सांगू इच्छित नाही आपल्याला। धन्यवाद। एकंदरीत पाहिलं गेलं तरी कुठेतरी विकास म्हात्रे असतील, त्यांची पत्नी असेल, भाजपचे जे माजी नगरसेवक आहे त्यांना कुठेतरी आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाकडनं प्रयत्न केले जात आहेत। आता थोड्या वेळापूर्वीच यांनी भेट घेतलेली आहे आणि येत्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख या ठिकाणी येणार आहेत, त्यावेळेला प्रवेश होणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात डोंबिवलीमध्ये रंगू लागली आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।